सोने आता खरेदी करावे की अजून थोडी वाट पाहावी? हाच प्रश्न सध्या लाखो लोकांच्या मनात आहे. कारणही तितकेच स्पष्ट आहे. एकामागून एक मोठ्या वित्तीय संस्थांकडून सोन्याबाबत अत्यंत सकारात्मक अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही तज्ज्ञांचे मत आहे की जर जागतिक परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती नवे विक्रम प्रस्थापित करू शकतात. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अहवालांवर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये सोन्याच्या भविष्यातील संभाव्य किमतींबाबत मोठे दावे करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषक सोन्यात तेजीची अपेक्षा का व्यक्त करत आहेत? यामागील कारणे जाणून घेऊ. जागतिक तणाव, केंद्रीय बँकांकडून होत असलेली खरेदी आणि डॉलरची हालचाल यामुळे सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचू शकतात का? आणि तसे झाल्यास भारतीय बाजारावर त्याचा काय परिणाम होईल? यासोबतच आपण या आठवड्यातील सराफा बाजाराचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सोने आणि चांदीमध्ये किती वाढ किंवा घसरण झाली? गुंतवणूकदारांचा कल कसा राहिला आणि पुढे बाजाराची दिशा काय असू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तसेच आजचे ताजे दरही सांगणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे सध्याचे दर काय आहेत? चांदी कोणत्या स्तरावर व्यवहार करत आहे? आणि जर तुम्ही खरेदी किंवा गुंतवणुकीची योजना करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेही आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला सोने चांदीशी संबंधित प्रत्येक मोठे अपडेट, बाजाराचे विश्लेषण आणि अचूक दर सर्वप्रथम मिळत राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, गोल्ड अपडेट मराठीच्या आणखी एका शानदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला वेळ न दवडता आजच्या सर्वात मोठ्या अपडेटला सुरुवात करूया. चला सर्वप्रथम जाणून घेऊया की या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमती का घसरल्या, किती घसरण झाली आणि पुढे बाजाराचा कल काय असू शकतो याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. चला आता सर्वप्रथम जाणून घेऊया आजचे चांदीचे ताजे दर. भारतीय सराफा बाजाराच्या ताज्या अहवालानुसार आज चांदीचे दर पुढील प्रमाणे आहेत. आज 1 ग्रॅम चांदीचा दर 215 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा दर 1723 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा दर 2154 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर 21547 रुपये आहे. तर आज 1 किलो चांदीचा दर 2,15,474 रुपये आहे. आता या आठवड्याबद्दल बोलूया. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की इतकी मोठी घसरण का झाली? तर तुम्हाला सांगतो, जागतिक तणाव आणि व्याज दरांबाबत वाढलेल्या चिंतेमुळे सोने आणि चांदी या दोन्हीवर दबाव निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 3% पेक्षा अधिक घसरण झाली, तर चांदीत त्याहूनही मोठी घसरण झाली. या आठवड्यात चांदी जवळपास 14% पर्यंत घसरली. म्हणजे यावेळी सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये अधिक कमजोरी दिसून आली आणि सतत दबाव कायम राहिला. जर संपूर्ण आठवड्याचा आढावा घेतला तर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. यामागील प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतून आलेले PPI आणि CPI चे आकडे. हे आकडे बाजाराच्या अपेक्षेनुसार आले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली आणि सोने चांदीच्या किमतींवर अधिक दबाव वाढला. आता बोलूया बँक ऑफ अमेरिका BOFA च्या मोठ्या अंदाजाबद्दल. बाजारातील सध्याच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ अमेरिकाचे कमोडिटी आणि तांत्रिक तज्ज्ञ मायकल विडमर आणि त्यांच्या टीमने सोन्याबाबत एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या मते अल्पकालीन कालावधीत बाजारात घसरणीचा धोका अजूनही कायम आहे. अहवालानुसार जर बाजारातील कमजोरीचे वातावरण असेच सुरू राहिले तर सोन्याची किंमत $3,700 ते $3,600 प्रति औंस या पातळीपर्यंत खाली येऊ शकते. आणि जर परिस्थिती आणखी बिघडली तर सोने $3,450 ते $3,250 प्रति औंस या स्तरापर्यंतही घसरू शकते. म्हणजेच बँक ऑफ अमेरिकाने स्पष्ट संकेत दिले आहेत की सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किमतीत आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बँक ऑफ अमेरिकाच्या ताज्या अहवालाबद्दल बोलूया. बँक ऑफ अमेरिकाने 2026 साठीच्या सोन्याच्या लक्ष्यामध्ये कपात केली आहे. बँकेने 2026 मधील सोन्याच्या सरासरी किमतीचा अंदाज सुमारे 14% ने कमी करून $3,600 प्रति औंस केला आहे. तुम्हाला माहिती असेलच की हीच ती संस्था आहे जिने यापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की वर्षाखेरीस सोन्याच्या किमती खूप उच्च स्तरावर पोहोचू शकतात. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी तर सोन्याची किंमत $6,000 प्रति औंस पर्यंत जाऊ शकते.
अशी शक्यता व्यक्त केली होती, तर काही अंदाजांमध्ये हा स्तर $6,500 प्रति औंस पर्यंत जाऊ शकतो असेही सांगण्यात आले होते. मात्र आता सध्याच्या बाजारातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक संस्थांनी आपल्या अंदाजामध्ये बदल केले आहेत. मात्र बँक ऑफ अमेरिकाचे म्हणणे आहे की ही कमजोरी केवळ तात्पुरती असू शकते. बँकेच्या मते अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आपली कडक मौद्रिक धोरणे शिथिल करताच सोन्यात पुन्हा एकदा ऐतिहासिक तेजी पाहायला मिळू शकते. याच कारणामुळे बँक ऑफ अमेरिका अजूनही मानते की 2027 पर्यंत सोने पुन्हा $6,000 प्रति औंस या जादुई स्तराला स्पर्श करू शकते. तर ही झाली परदेशी अहवालाची माहिती. आता जाणून घेऊया भारतीय ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात काय सांगितले आहे. कारण तुमच्यापैकी बहुतेकांना हाच प्रश्न पडला आहे की सोने नेमके कधी स्वस्त होणार. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार सध्या टेक्निकल चार्टवर सोन्यामध्ये कमजोरीचे संकेत दिसत आहेत. याच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की भविष्यात MCX वर सोन्याचा भाव सुमारे $1,32,000 प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे $3,750 प्रति औंस या स्तराच्या आसपास येऊ शकतो. लक्षात ठेवा, हा केवळ टेक्निकल अनालिसिसवर आधारित अंदाज आहे. याला कोणतीही निश्चित भविष्यवाणी मानले गेलेले नाही. आता आणखी एका मोठ्या बातमीकडे नजर टाकूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टद्वारे संकेत दिले आहेत की भविष्यात त्यांच्या मीडिया कंपनीकडून ट्रुथ सोशलवरील काही पोस्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी पेड सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केले जाऊ शकते. म्हणजेच भविष्यात त्यांच्या काही पोस्ट पाहण्यासाठी लोकांना सदस्यत्व घ्यावे लागू शकते. आता भारताबद्दल बोलायचे झाले तर येथेही बाजारात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. देशात जुन्या सोन्याची म्हणजेच रिसायकल गोल्डची विक्री गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. त्याच्याबरोबर गोल्ड ETF मध्ये गुंतवणूकही सातत्याने वाढत आहे. तसेच UPI द्वारे डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्याही चांगली वाढली आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सोन्याच्या आयातीत इम्पोर्ट देखील घट नोंदवली गेली आहे. यामागे सरकारी धोरणे आणि आयाती संबंधी नियमांचाही प्रभाव असल्याचे मानले जात आहे. या सर्व कारणांचा विचार करून विविध संस्थांनी आपापले अंदाज जाहीर केले आहेत. मात्र पुढील काळात बाजाराची दिशा जागतिक घडामोडी, डॉलरची हालचाल, व्याजदर आणि गुंतवणूकदारांची मानसिकता यावर अवलंबून असेल. आता तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या मते सोन्याचे दर अजून खाली यायला हवेत का? किंवा जर सोने $1,32,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास पोहोचले तर ती योग्य किंमत असेल का? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता जाणून घेऊया आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर. बाजार अहवालानुसार आज 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर $11,434 आहे. 8 ग्रॅमचा दर $91,472 आहे. 10 ग्रॅमचा दर $1,14,340 आहे आणि 100 ग्रॅमचा दर $11,43,400 आहे. मित्रांनो, या आठवड्यात 18 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळाली आहे. आता पुढे जाऊया आणि जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. पण त्याआधी जर तुम्हाला दररोज सोने चांदीचे ताजे दर, बाजाराचे विश्लेषण, ETF गुंतवणूक, MCX अपडेट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घडामोडी सर्वप्रथम जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बोलूया आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या ताज्या दरांबद्दल. आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर $13,777 आहे. 8 ग्रॅमचा दर $1,10,216 आहे. 10 ग्रॅमचा दर $1,37,770 आहे आणि 100 ग्रॅमचा दर $13,77,700 आहे. आता जर आपण या आठवड्यात सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीबद्दल बोललो तर गेल्या 4 ते 5 दिवसांत सोने सुमारे $4,240 प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदीबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या किमतीतही सातत्याने घसरण पाहायला मिळाली आहे. चांदी सुमारे $4,600 स्वस्त झाली आहे. म्हणजेच स्पष्टपणे पाहिले तर सध्या सोने आणि चांदी या दोन्ही बाजारात सातत्याने चढउतार सुरू आहेत. कधी तेजी दिसून येते तर कधी घसरण. त्यामुळे गुंतवणूकदारही सध्या सावध भूमिका घेत बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. बाजार अहवालानुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर $14,116 आहे. 8 ग्रॅम सोन्याचा दर $1,12,928 आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर $1,41,160 आहे.
तर 100 ग्रॅम सोन्याचा दर 14,11,600 रुपये आहे.